नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर आज आपण बनवूयात 100% रेस्टॉरंटसारखी ओल्या खोबऱ्याची चटणी। तुम्ही या पद्धतीने खोबऱ्याची चटणी बनवली तर इडली डोसा एकच्या ठिकाणी 4-4 खाल हे मात्र नक्की। रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। चटणी बनवण्यासाठी तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप ओलं खोबरं घेतलं आहे। त्याचे असे बारीक काप करून घेतले आहेत आणि त्याची मी वरची साल काढली नाही, तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता। मी असंच घेतलेलं आहे 1 कप ओल्या खोबऱ्याचे काप आणि 2 चमचे इथं मी डाळ घेतलेला आहे। जे चिवड्यासाठी भेटतं ना तेच डाळ आहे हे, याला डाळवं सुद्धा म्हणतात। या डाळ्यामुळे चटणी खूप दाटसर अशी मस्त अशी होते। आणि 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, इथे मी त्याला बारीक तुकडे करून घेतले आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा असा खिसून घेतलेला आहे, तो टाकून घेतला। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 2 ते 3 मिरच्या अगदी परफेक्ट चव येते। आणि 1 चमचा साखर घेतली आहे, तुम्ही नसाल वापरत, नाही वापरली तरीही चालेल, पण मी सजेस्ट करेन की नक्की वापरा, खूप छान टेस्ट येते। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून आपण याला मस्त असं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे याचं। तर हे बघा मी मिक्सरला मस्त असं बारीक वाटलेलं आहे। आता हे आपण चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच्यासाठी हा खमंग एक तडका बनवून घेऊयात। त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। तेल गरम आहे तोपर्यंतच आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये टाकूया 10 ते 12 फ्रेश कढीपत्त्याची पानं आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या आणि याला मिक्स करून घेऊयात। हा तडका आपल्याला थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे, मगच आपण हा तडका आपण चटणीवरती टाकून घेऊयात। आपला तडका थोडासा कोमट होत आहे तोपर्यंत आता हा तडका थोडासा कोमट झालेला आहे, आता आपण हा चटणीवरती टाकून घेऊयात। तर बघा मी मस्त असा तडका आपल्या चटणीला देऊन घेतलेला आहे। तर आता ही मस्त अशी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला या चटणीचं स्ट्रक्चर दाखवते मी। तर बघा किती मस्त झाली आहे। मी आता याला मिक्स करून घेते। जर तुम्हाला ही चटणी घट्ट आवडत नसेल किंवा पातळ आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वाटतानाच पाणी थोडंसं कमी जास्त करून ॲडजस्ट करून घेऊ शकता, पातळ घट्ट जसे पाहिजे तशी। तर ही चटणी तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थासोबत खाऊ शकता, भन्नाट अशी लागते। तर आता मी इथं इडलीसोबत सर्व केली आहे। तर बघा मस्त अशी लुसलुशीत इडली कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तुम्ही एकदा चॅनलला जाऊन पाहू शकता। आणि सांबरसुद्धा मी रेसिपी अपलोड केली आहे, ते सुद्धा पहा। आणि मस्त अशी आता ओल्या खोबऱ्याची चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि हो, माझ्याकडून तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करूनच शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।